एका व्यक्तीने एवढं संसारामध्ये लक्ष घातलं, एवढं संसारामध्ये चित्त दिलं की आता त्याचा मृत्यू ओढवलाय, पण योगाने त्याची मुलं चांगली निघलेली होती. असतात ना, काही जणांचे वडील चांगल्या मार्गाने असतात तर मुलं नसतात, काहींचे मुलं असतात तर वडील नसतात, काहींचे दोघंही असतात आणि काहींचे दोघंही नसतात. त्या मनुष्याचे मुलं चांगले वाईट मार्गाला लागलेली नव्हती, अगदी चांगलं मार्ग त्यांनी स्वीकारला होता आणि त्याच मार्गाने ते चालत होते. त्यांनी ठरवलं, वडिलांनी आयुष्यभर तर संसारामध्ये चित्त घातले, कधी भगवंताचं नाम घेतलं नाही, त्यांच्या मुखाला आलं नाही, कधी त्यांनी आनंदाने त्या भगवंताचं पूजन केलं नाही. पण आता मृत्यू ओढवलाय ना, संतांनी सांगून ठेवलंय ना, ग्रंथांनी सांगून ठेवलंय ना की जर मृत्यूच्या क्षणी एकदा भगवंताचं नाम घेतलं, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. संतांचं खरंच आहे, ग्रंथांचं खरंच आहे, त्यांचा विश्वास होता. ते म्हणाले आता काय करावं, झालं गेलं ते गेलं म्हणाले, पण आता तरी आमच्या वडिलांच्या मुखाला भगवंताचं नाम यावं, याकरता काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, जेणेकरून माझ्या वडिलांच्या मुखाला भगवंताचं नाम यावं, त्यांना सद्गती प्राप्त व्हावी. विचार केला आणि एक त्यांना मार्ग सापडला. म्हणाले ना, वडिलांचं चित्त संसारात आहे, त्यांना संसारातली चित्त जर काही म्हणजे वाईट मार्गाला गेली, काही आपला खर्च झाला तर त्यांना बघवत नाही, आपला काही तोटा झाला, एखाद्या वस्तूचं एखाद्या गोष्टीचं नुकसान झालं, त्यांना बघवत नाही. मग आपण काय करू, हे इथे त्यांचा पलंग आहे, त्यांचं झोपण्याची बाज आहे आणि त्याच्या समोरच धान्याची पोती ठेवलेली आहे. आता म्हणाले या धान्याच्या पोत्याला आपण फाडू, जेणेकरून त्याच्यामधलं धान्य गळू लागेल. आणि हे धान्य गळत असताना आपल्या वडिलांचं याच्यामध्ये पूर्ण चित्त आहे, मन आहे, पूर्ण धान्य जर वाया गेलं तर त्यांना बघवणार नाही. मग ते काय म्हणतील, त्या धान्याच्या पोत्याला, त्या गव्हाच्या पोथ्याला, त्या तांदळाच्या पोथ्याला, त्या ज्वारीच्या, त्या बाजरीच्या पोत्याला शिवा शिवा म्हणतील, जेणेकरून त्यांच्या मुखाला या शंभू महादेवांचं, त्या भगवंताचं, त्या परमात्म्याचं नाम येईल. आणि एकदा का नाम आलं की यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. या उद्देशाने मुलांनी अगदी चांगला विचार करून हे कार्य ठरवलं. दोघे भाऊ एकत्र आले, त्या पोत्याला, त्या गोणीला फाडलं. आता त्याच्यामधून धान्य गळू लागलं. त्यांना वाटलं आता थोडं गळालंय, आणखी तरी म्हणतील शिवा, अरे पोरांनो त्या पोत्याला शिवा, अरे पोरांनो त्या धान्याच्या पोत्याला शिवा. पण अर्ध पोतं गळून गेलं, धान्य खाली सांडलं, तरी सुद्धा ते म्हणतच नाहीत. आणखी आत्ता वाट बघताय आणखी गळू लागलं. त्या वडिलांना अगदी राहावलं नाही. आता त्यांनी काय म्हणाला असावं, आपण अंदाज काढू. काय म्हटलं असावं, शिवा म्हटलं असेल ना, नाही म्हटलं. आयुष्यभर कधी ते चित्तात आलंच नाही, लक्षात आलंच नाही, कधी लक्षात घेतलंच नाही, येईल का. एवढं करून सुद्धा शेवटच्या क्षणी त्या मुलांच्या वडिलांनी म्हणाले, अरे पोरांनो, एवढं आयुष्यभर राबलो रे, एवढे कष्ट केले, एवढा घाम गाळला, कधी चांगलं चुंगलं शरीराला आणून खाल्लं नाही, साचवून ठेवलं, पैसे लावून ठेवले, तुमच्यासाठी मी एवढं धन साचवलं, एवढी बिल्डिंग बांधली. पण मला सांगा, आता विषय निघला म्हणून सांगते, मुलांसाठी काही कमवायची गरज आहे का? तुमचं मत काय आहे, मुलांसाठी कमवावं की नाही? एका थोर साधू पुरुषाने, संतांनी लिहून ठेवले, मुलगा जर चांगला निघाला तर तो त्याचं कमवणारच आहे ना. आणि जर मुलगा वाईट निघाला, वाईट मार्गाने चालू लागला, तर तुम्ही किती कमवलेला असेल ना. 100 एकर जरी शेती घेतलेली असेल ना, तो गमवल्याशिवाय राहणार नाही. 5 मजली जरी बिल्डिंग बांधलेली असेल ना, तो विकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांनी वर्णन करून सांगितलंय, मी सांगत नाही, पूत सुपूत तो क्यों धन संचय, आणि पूत कुपूत तो भी क्यों धन संचय. मुलगा चांगला जरी निघला ना, वाईट जरी निघला, तरी कमवून ठेवायची काही गरज नाही. बऱ्याच जणांचा स्वभाव असतो, आपल्या शरीराकडे न लक्ष देता आपण मुलांसाठी भरपूर काही कमवून ठेवतो. पण कमवण्यापेक्षा तर संस्कार
संस्कार जर चांगले रुजवले तर तो आपोआप कमवणारच आहे, त्याला शिकवण्याची गरज पडणार नाही. म्हणून इथेच आपण कमी पडतो. त्या वडिलांनीही विचार केला, काय म्हणाले रे, एवढं कमवलं ना आम्ही तुझ्यासाठी, एवढे कष्ट केले ना, कधी गहू आणले नाही, त्याच्या पोळ्या केल्या नाही, त्याच्या चपाती लाटली नाही, खाल्ली नाही, शिळी भाकरी खायचो, त्याच्यासोबत कधी भाजी केली नाही, भाजीपाला आणला नाही, फळे चांगली चुंगली आणली नाही, शिळी भाकर आणि ठेचा खायचो. पण तुमच्यासाठी एवढं मोठं बांधून ठेवलं, एवढी शेती घेऊन ठेवली, काय तुम्हाला याचा काहीही उपयोग झाला नाही, तुम्हाला याचं महत्त्व कळालं नाही, तुम्ही एवढं धान्य सांडू देताय, हे तुम्हाला बघवत नाही का? अरे नका रे, असं करू नका. सुई घ्या, एक दाबण घ्या आणि त्या पोत्याला तुम्ही टाचा म्हणाले. शिवामुखाला आलं नाही, येणारच नाही ना. आयुष्यभर कधी त्याचं चिंतन केलंच नव्हतं. आपण त्या भगवंताचं चिंतन करण्याकरता इथे उपस्थित आहोत, इथं राहिलो, इथे हजेरी दिलेली आहे. मग नक्कीच त्या भगवंताचं कार्य आपल्या हातून घडलं गेलंच पाहिजे, त्या भगवंताची भक्ती आपल्या हातून घडली गेलीच पाहिजे. म्हणून मी सांगत होते, अगदी श्रेष्ठपणा सर्वांना अपेक्षित आहेच, पण तरी सुद्धा जो कोणी खरोखरच श्रेष्ठ असेल त्याला तो श्रेष्ठपणा देण्याची गरज नाही, त्याला तो अपेक्षित नसतो. पण आता ते अग्निस्तंभाचा अंत तर लागत नाही, श्रेष्ठपणा तर हवा आहे. ब्रह्मजींनी विचार केला, आता काय करू म्हणाले, खोटं बोल. एक वेळेस खोटं बोलल्याने काही होत नाही. विचार केला आणि म्हणाले, आता साक्षीला कुणीतरी पाहिजे. या अग्निस्तंभाचा अंत तर लागत नाही, पण कुणाला तरी साक्षीला घेऊ आणि त्याला सांगू की आपण खाली केल्यानंतर तू विष्णूजींना सांगावं की ब्रह्माजींना या अग्निस्तंभाचा अंत लागलेला आहे. विचार केला, खोटं बोलण्याचं ठरवलं. ब्रह्मजींनी कपट केलं आणि खोटं बोलले, ते म्हणजे चांगल्या कार्यासाठी नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं बोलले. हरकत नाही म्हणाले, मला श्रेष्ठत्व मिळणार आहे ना, मग मी खोटं बोलेलच. जेणेकरून खोटं त्या ठिकाणी बोलायचं नव्हतं, कपट त्या ठिकाणी करायचं नव्हतं, पण तरी सुद्धा ब्रह्माजींनी केलं. आणि एका अगदी उंच गेल्यानंतर, स्वर्गात गेल्यानंतर त्यांना केतकी पुष्प सापडलं. आता त्यांनी ठरवलेलं आहे, या केतकी पुष्पाला घेऊ आणि साक्षीला तिथे हजर करू. सोबत घेतलं, अगदी जिथे अग्निस्तंभ प्रकट झाला होता तिथे आले. आता विष्णूजीही तिथे आलेलेच होते, पण त्यांनी सत्याने सांगितले की हे ब्रह्मजी, तुम्ही खरं बोलत होतात, सर्वात श्रेष्ठ तुम्हीच आहेत, सर्व जगाचे पिता तुम्हीच आहेत, सर्व सृष्टी करता, रचना करता तुम्हीच आहात, मला माफ करा, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. खरंच तुम्हाला या अग्निस्तंभाचा अंत लागला असेल, हा अग्निस्तंभ अगदी किती उंच आहे हे तुम्हाला कळालं असेल, हे तुम्ही बघून आला असताल. तेव्हा ब्रह्मजी म्हणाले, हो हो, मी तर तुला अगोदरच म्हणू लागलो ना की सर्वात श्रेष्ठ मी आहे, मला पिता म्हण, पण तू तर मला पिता म्हणायला तयार नव्हता. विष्णूजींना कोण म्हणताय, जाग्या राहा, कोण म्हणताय, जोराने सांगा, आता मला ऐकूच येत नाहीये, कोण म्हणताय, याचा अर्थ तुमचं कथेकडे लक्ष आहे ना, मग सांगा. विष्णूजींना कोण म्हणत आहे, तर ब्रह्माजी म्हणताय. ब्रह्माजी म्हणाले, मी तुला अगोदरच सांगू लागलो, तू माझा ऐकायला तयार नव्हता. हे बघ, मी या अग्निस्तंभाचा अंत बघून आलो. तुला जर विश्वास नसेल तर माझ्यासोबत हे केतकी पुष्प घेऊन आलो, हे फूल घेऊन आलो, जेणेकरून हे फूल तुला साक्ष देईल की खरंच ब्रह्मजींनी या अग्निस्तंभाचा अंत बघितला. केतकी पुष्पांनी साक्ष दिली. विष्णूजींना म्हणाली, हे विष्णुदेव, तुम्ही श्रेष्ठ मानायला तयार नव्हतात, मोठेपणा द्यायला तयार नव्हतात, आता ऐका, ब्रह्मजींना या अग्निस्तंभाचा अंत लागला, ते बघून आलेले आहेत आणि याला साक्ष मी आहे म्हणाले. पण एवढं कार्य चालू असताना, एवढा इथे कपट चालू असताना, त्या अग्निस्तंभातून दिव्य रूपात म्हणजेच लिंग रूपात
भगवंत शंभो देव तेथे प्रकट झाले. शिव महापुराण की जय. पार्वती पते हर हर महादेव. आता तिथे प्रकट झाल्यानंतर त्यांना एवढा राग आला, भगवंता काहीही सहन करेन, पण अगदी विश्वासाने श्रद्धेने ज्याची जो कोणी व्यक्ती त्याची पूजा करतात, अर्चना करतात, भक्ती करतात ना, त्यांच्या विरोधात जाणं किंवा त्यांच्याशी खोटं बोलणं किंवा त्यांच्यासोबत कपट करणं हे ते कधीच सहन करत नाहीत. आपण सुद्धा आपल्यामध्ये जो कोणी त्या भगवंताची जास्त प्रमाणात पूजा करत असेल, अर्चना करत असेल ना, त्याच्यासोबत कधीच कपट भावने वागायचं नाही. त्याची निंदा कधीच करायची नाही. त्याला नावे कधीच ठेवायची नाही. त्याला कुठल्या कार्यात अडचण कधीच आणायची नाही. जेणेकरून तो जो व्यक्ती आहे तो तर आपलं काही करणार नाही, आपलं काही बिघडवू शकणार नाही, पण त्याच्या बाजूने असणारा भगवंत आपला सर्व नाश केल्याशिवाय राहणार नाही. जो कोणी त्या भगवंताची पूजा करत असेल त्याच्या विरोधात कधी जायचं नाही, त्याची निंदा कधी करायची नाही, हा सुद्धा बोध आपल्याला या कथेतून मिळतो. ब्रह्मजींनी विष्णूजींसोबत कपट केलं श्रेष्ठत्वामुळे. केतकी पुष्पालाही आपल्याकडून साक्ष द्यायला लावली, त्यांनीही दिली, पण भगवंताला ते सहन झालं नाही. ते दिव्य रूपात म्हणजेच लिंग रूपात प्रगट झाले आणि अगदी आपला तिसरा डोळा उघडून त्यातून एका दिव्य रूपात प्रगट केलेला गणाला तिथे ब्रह्मजींचं 5वं मस्तक कापायला लावलं. अगोदर ब्रह्माजींना 5 मस्तक होते, आता किती आहेत? आपण जी मूर्ती बघतो, जे फोटोमध्ये बघतो, त्याच्यामध्ये ब्रह्मजींना किती मस्तक आहेत, किती डोके आहेत? तुम्हाला माझी भाषा समजते ना? तसं मी मराठीच बोलते, काही वेगळं नाही. बरं, तुमच्या चेहऱ्यांकडे बघून असं मला वाटतं फार टेन्शनमध्ये आला आहात तुम्ही, नाही ना? भगवंताचं कार्य जर आनंदाने केलं तरच फळ देतं. सांसारिक कार्यामध्ये तुम्ही तोंड पाडा, नाही तर रडा, नाही तर पडा, काहीही फरक पडत नाही. पण भगवंताचं कार्य उत्साहानेच करायला पाहिजे. म्हणून ब्रह्मजींचं 5वं मस्तक कापलं गेलं, धडा वेगळं केलं. एवढंच नाही तर केतकी पुष्पाने साक्ष दिल्यामुळे भगवंताने सांगितलं, हे पुष्पा, तू कपट केलंस आणि वाईट मार्गाने साक्ष दिलीस, वाईट गोष्टीची साक्ष दिलीस, या कारणाने तुला मी आजपासून माझ्या पूजेमध्ये, माझ्या भक्तीमध्ये मला स्वीकार करणार नाही. आताही आपण जर बघितलं, केतकी पुष्प म्हणजेच केवड्याचं पुष्प आपण शंभू महादेवाला वाहतो का? वाहत नाही. त्या मागचं हे कारण आहे. की बाबा हे फूल या देवाला वाहू नये, अथवा हे फूल, हे फळ या भगवंताला आवर्जून वाहावं. तर आपण त्यावर प्रश्न आपल्याला उद्भवतो की का असं असेल, या मागचं कारण काय असेल? तर आपण जर ग्रंथ वाचन केले, एवढंच नाही, आता सर्वसामान्य जीवांकडून ग्रंथ सर्व वाचणं होणं शक्य नाही, पण किमान आपण ऐकू तर शकतो. वाचणं अवघड आहे, वाचून लक्षात ठेवणं अवघड आहे, पण फक्त येऊन बसून श्रवण करणं तर सोपं आहे ना. मग तेवढं जरी आपण केलं तरी सुद्धा आपला फायदा झाल्याशिवाय राहत नाही. पार्वती पते हर हर महादेव. शिव महापुराण की जय. तेव्हापासूनच केतकी पुष्पाला शंभू महादेवांच्या पूजेतून वर्ज केलं गेलं. चालणार नाही म्हणाले, तू खोट्यांची साक्ष दिलीस. पण आता केतकी पुष्पही थरथर कापू लागलं. काय करावं? शाप मिळाला, आता उपशाप कसा मिळेल? तेव्हा भगवंताने उपशाप सुद्धा दिला की जरी माझ्या पूजेत तू चालत नसशील, मी तुला असं स्वीकार करणारच नाही.
कारण एकदा दिलेला श्राप परत घेता येत नाही. आपण जर एखाद्याला दुःख दिलं आणि त्याने जर का वाईट 2 गोष्टी आपल्याबद्दल बोलल्या आणि नंतर कितीही आपण त्याच्यासोबत जर चांगलं वागलो तरी सुद्धा तेव्हा त्याला जे वाटलं, तेव्हा त्याच्या मुखातून ज्या 2 गोष्टी, ज्या 2 वाक्य, जे 2 शब्द निघाले ते परत घेऊ शकत नाहीत. म्हणून कुणाचं अंतकरण दुखवेल, कुणाच्या अंतकरणाला ठेच लागेल असं आपण वागायचं नाही. जर चुकून झालं तर हरकत नाही. आता दररोज एकमेकाशी बोलायचा संबंध येणार आहे, वागायचा संबंध येणार आहे, तर चुका होऊच शकतात. पण मुद्दाम कुणाचं अंतकरण दुखवण्याचा प्रयत्न करू. आता केतकी पुष्प म्हणू लागले हे तुमचे शब्द मागे घ्या. परंतु भगवंत म्हणाले एकदा दिलेला श्राप, एकदा बोललेले शब्द परत वापस घेता येत नाहीत. पण ऐक म्हणाले, बाकी जे देवदेवता आहेत त्यांच्या पूजेमध्ये तुला स्वीकार केल्या जाईल. उपशाप दिला, ब्रह्माजींचं 5वं मस्तक कापलं गेलं, कारण त्या मुखाने ते खोटं बोललेले होते. तेव्हाच्या काळात जेव्हा जे कार्य केलं त्याची शिक्षा तेव्हाच दिली जायची. खरं सांगा, आत्ताच्या जर काळात तसं वागल्या जाईल तर किती फायदा तुमचा आमचा होईल, किती होईल. एखाद्याने जर एखादा गुन्हा केला आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये तर त्याला आपण पोलीस स्टेशनमध्ये नेतो, पोलीस 1-2 दिवस त्याला ठेवतात आणि परत सोडून देतात. किती पाप केलं एवढंच नाही. मला सांगा, साधे कार्य केलेले किंवा वाईट कार्य केलेले एवढं मोठं आश्चर्य त्यात नाही. पण आपला भारत देश एवढ्या थराला, एवढ्या पातळीला जाऊन पोहोचलाय की या भारतात, या देशामध्ये सर्वात मोठा गुन्हा असणारा तो म्हणजे बलात्कार. आणि तेवढा गुन्हा मोठा असून सुद्धा आपले लोक, हा समाज त्यावर अगदी काहीतरी कार्य करायला ठाम नाही, त्यावर काहीतरी पाऊल उचलायला तयार नाही. सर्वात मोठा गुन्हा करणाऱ्यांना सुद्धा अगदी काय म्हणतात, 2 दिवस पोलीस स्टेशनमध्ये ठेवतात, 3ऱ्या दिवशी पैसे घेऊन सोडून देतात. खरं बोलायला काही हरकत नाही. भारतच फक्त असा देश आहे की ज्या देशामध्ये गाईला माता म्हटलं जातं. दुसऱ्या देशामध्ये म्हणतात का? म्हणत नाही. फक्त भारतच देश असा आहे की ज्या देशामध्ये गाय आणि स्त्री यांना माता म्हटलं जातं. पण खरी आश्चर्याची बाब ही आहे, खरी शोकांतीची जी बाब ही आहे की हा माता म्हणणारा भारत देश गोहत्येमध्ये 2ऱ्या क्रमांकावर आणि बलात्कारात 1ल्या क्रमांकावर आहे. एवढ्यात घोर मोठी शोकांतिका आपल्यासाठी तरी दुसरी नसणार. दुसरे एवढे देश आहेत पण त्या देशामध्ये गाईला आणि स्त्रीला माता म्हणत नाही. पण आपल्या देशामध्ये म्हणून फायदा नाही. माता म्हणून फायदा आहे का काही? जर तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात गोहत्या करत असाल, एवढ्या मोठ्या प्रमाणात या भारत देशामध्ये बलात्कार होत असतील, बाकीच्या देशांचं जर वर्णन केलं गेलं तर जर त्या देशामध्ये एखादी बाब, एखादी गोष्ट कानावर पडली की या व्यक्तीने या ठिकाणी त्याच्याकडून बलात्कार घडलाय, त्याने बलात्कार केलाय, तर त्याच ठिकाणी त्याला सजा दिली जाते, त्याच ठिकाणी त्याला गोळी मारली जाते. कोणत्या देशामध्ये तर त्याच ठिकाणी त्याला फाशी दिली जाते, जन्मठेपेची शिक्षा केली जाते. पण आपला भारत देशच फक्त असा आहे, 2 दिवस 4 दिवस ठेवतात आणि त्या गुन्हेगाराला परत सोडून देतात. आता जर आपण असं ठरवलं, त्याच्याकडून गुन्हा झाला तर त्याची सजा त्याला लगेच मिळावी, तर नक्कीच काहीतरी प्रमाणात गुन्हे कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत. भगवंताला ते मान्य नाही. त्यांनी गुन्हा केला ब्रह्मदेवांनी, अगदी 1 सेकंदाचाही वेळ न लागू देता त्याच ठिकाणी ब्रह्मदेव असणारे त्यांचं 5वं मस्तक कापलं गेलं. भगवंताला गुन्हा सहन होत नाही. आता काय करावं? परत एवढं असणारं लिंग प्रागट्याची कथा सूतजींनी
शौनकादिक ऋषींना सांगितलेली आहे. म्हणाले यामुळेच, या कारणानेच या शंभू महादेवांची लिंग रूपात पूजा केली जाते. तेव्हापासून ते लिंग प्रागट्य झालं, पण त्याची एवढी मोठं ते लिंग होतं की त्याची पूजा सामान्य जीव करू शकत नव्हता. म्हणून भगवंतांनी तुमच्या आमच्यासाठी अगदी लहान रूप धारण करून, अगदी लहान रूपात, अगदी लहान लिंगामध्ये, अगदी लहान पिंडेमध्ये तिथे स्थापित झाले आणि म्हणाले या कारणाने जो कोणी, म्हणजे ज्या दिवशी, ज्या कार्यामध्ये, ज्या वेळी भगवंताचं ते लिंग, ते पिंड प्रागट्य झालेलं होतं, तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा होता. आणि म्हणूनच आपण महाशिवरात्री आता होऊन गेली ना, ती या कारणानेच साजर करतो की त्या दिवशी ती भगवंताचं लिंग प्रागट्य झालेलं होतं. आता बहुतेक जण असंही म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता आणि या कारणाने महाशिवरात्री साजरी करतात. पण या पुराणात असं वर्णन आलेलं आहे की विष्णू आणि ब्रह्मजी यांच्या वादविवादामध्ये हे लिंग प्रागट्य झालं होतं आणि तो दिवस होता तो म्हणजे महाशिवरात्रीचा. त्याच्यामुळेच जो कोणी महाशिवरात्री दिवशी या शंभू महादेवांची मोठ्या पूजेने, भक्तिभावाने, अर्चनेने पूजा करेल त्याला सर्वात श्रेष्ठ फळ मिळाल्याशिवाय राहत नाही, असंही वर्णन करून इथे सांगितलेलं आहे. म्हणून जर सर्वात श्रेष्ठ व्रत कोणतं मानलं जातं तर ते म्हणजे महाशिवरात्री. सर्वात श्रेष्ठ स्थळ म्हणजेच क्षेत्र कोणचं मानलं जातं ते म्हणजे काशी. आता बहुतेक जण तुमच्यापैकी काशीला गेले असतात, जिथे परमनंटपणे म्हणजे कधीही सुद्धा भगवंताचा वास असतो, ते म्हणजे काशी क्षेत्र. तिथे पार्वती मातेसोबत शंभू महादेव आहेतच आणि तिथेच एक असणारं ज्योतिर्लिंग सुद्धा आहे. पण या ज्योतिर्लिंगाची कथा आपल्याला शेवटच्या दिवशी बघायची, म्हणून ते आताच वर्णन न करता सर्वात श्रेष्ठ क्षेत्र कोणतं असेल तर तिथे वास करणारे हे महादेवजी आणि ते काशी आहे. तिथे जर कोणता जरी जीव मृत्युमुखी पडला ना, मरण पावला ना, तरी त्याला श्रेष्ठतम गती मिळते. आयुष्यभर कितीही पाप केलेलं असू द्या, कितीही वाईट वागलेलं असू द्या, काशीला गेले आणि तिथे जर मृत्यू आला तर नक्कीच तो भगवंताजवळ गेल्याशिवाय राहत नाही. पण ते येणं शक्य नाही, त्याला काही कमी पुण्य लागत नाही. त्याच्यामुळे सर्वात श्रेष्ठ क्षेत्र सांगितलं गेलं ते म्हणजे काशी. म्हणूनच म्हणतात ना, हरे हरे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हरे हरे महादेव शंभो काशी विश्वनाथ शंभो. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ शंभो. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ शंभो. भजन करा, भजन करा. काशी विश्वनाथ शंभो काशी विश्वनाथ शंभो. काशी विश्वनाथ शंभो काशी विश्वनाथ शंभो. आनंद घ्या, भजन करा, नामस्मरण करा. घरी गेल्यानंतर कोणीही करणार. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ शंभो. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ शंभो.
बसी मैया मझदार मेरा शंभु करेगा प्यार। वा वा. तू भरोसा तू भरोसा तू भरोसा रखता जा हर हर शिव शंभो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ शंभो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ शंभो। हर हर महादेव. तन की जाने मन की जाने जाने चित्त की चोरी। तन की जाने मन की जाने जाने चित्त की चोरी। तोड़ के मोह माया के बादल बादले शिव से दोरी। तू शु 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 जपते जा तू शु 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 जपते जा हर हर महा हर हर महा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ शंभो अरे वाह! हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ शंभो।